साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याचे पडसाद संबंध राज्यभर उमटलेले आहेत. मात्र उद्याच्याला 28 डिसेंबर रोजी बीड शहरामध्ये अगदी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या मोर्चातली मागणी असणार आहे की आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशी शिक्षा द्या. आपल्यासोबत त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत. आज घटनेला 18 दिवस पूर्ण होते. अद्यापपर्यंत जे बाकीचे आरोपी आहेत ते अटक झालेले नाही आणि उद्या भव्य मोर्चा देखील बीडमध्ये आहे. तो सर्वपक्षीय मोर्चा आहे, कारण त्याच्यामध्ये महायुतीचे आमदार असतील किंवा महाविकास आघाडीचे, ते सर्व सहभागी होत आहेत. एका सच्च्या माणसाला न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळं सर्व जातीय, सर्व धर्मीय, राजकीय, सामाजिक, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जे आहेत लोक ते त्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. आणि सगळ्यांची एकच हाक आहे, सगळ्यांची एकच भूमिका आहे, सगळ्यांची एकच मागणी, ती म्हणजे देशमुख कुटुंबाला, माझ्या भावाला, आमच्या गावाला, पूर्ण समाजाला न्याय भेटला पाहिजे. या भूमिकेसाठीचा उद्याचा मोर्चा आहे. विशेष म्हणजे वारकरी संप्रदाय देखील उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. नेतृत्व कशा पद्धतीनं असणार आहे त्या मोर्चाचं? नेतृत्व काहीच नसणार आहे, सगळा समाज रस्त्यावर असणार आहे. भूमिका एकच असणार आहे, त्याचं नेतृत्व कुणीही करणार नाही. सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सर्वसामान्य सगळे जे समाजातले लोक आहेत ते सगळे त्या मोर्चात असतील. त्याच्यामुळं नेतृत्वाचा काही विषय नाही. सर्व जे समाजातील घटक आहेत, मी अगोदर पण सांगितलं, ते त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. कुठंतरी असं वाटतंय का या ठिकाणी की पोलीस प्रशासन अपयशी झाल्यामुळे उद्याचा मोर्चा होत आहे म्हणून? ते प्रश्न त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करण्याचा आहे, माझा नाही प्रश्न तो. त्यांनीच लक्षात यायला पाहिजे त्यांना की पहिल्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या मागणीत पण काही बदल नाही, मी दुसरं काही मागत पण नाही आणि त्यांना पण तेवढंच द्यायचंय, त्यांना दुसरं काही द्यायचं नाही. आरोपीला अटक करायची आणि फाशी द्यायची, शिक्षा द्यायची. त्याच्यामुळे ते त्यांचा विषय आहे की त्यांनी का एवढा म्हणजे विलंब लावलाय, का शोधत नाही आरोपी, हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. काय कशामुळं एवढा विलंब लागतंय. एकंदरीत तुमच्याकडे एक घटनाक्रम देखील आहे, जो की FIR च्या कॉपी आहे. जसा म्हणजे पहिला गुन्हा घडला, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा. एकंदरीत एक ओझर तर सांगा आम्हाला, नेमकं कसा घटनाक्रम आहे? घटनाक्रम जो आहे तो असा आहे की जे एखादी कुठली घटना समाजात घडते चुकीची, त्यावेळेस जर सिस्टम कार्यरत असलं, ज्या ती त्यावेळेस जर गुन्हा नोंद झाला तर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी टळतात. जसे की आज माझा भाऊ माझ्या जवळ नाही, कायमचा माझ्यापासून ह्यांनी हिरावला, तर ती घटना, पहिला गुन्हा जर त्यांनी नोंद करून त्या आरोपीला कळवलं असतं की हे चुकीचं आहे आणि जर कायद्याचा जरब त्यांच्या लक्षात आला असता तर पुढील घटना घडल्या नसत्या, एवढं सांगेल. एकंदरीत एक 5-6 FIR च्या कॉप्या देखील आपण दाखवलेल्या आहेत. नेमकं एक ओझर तर आम्हाला फक्त थोडी माहिती द्या की पहिला गुन्हा काय घडला, त्याच्यामध्ये काय झालं आणि नंतर कसं कसं ते सगळं होत गेलं. तुम्हाला मी ते बंच देतो आणि एवढं सांगतो की हा एकदाच प्रकार घडलेला नाही. वारंवार ज्या गोष्टी घडतात त्याचं जर गांभीर्यानं लक्ष दिलं तर पुढचे कुठलेच गुन्हे होत नाहीत. त्या प्रकारचे हे सगळे गुन्हेगारी आहे, याला संघटित गुन्हेगारी म्हणाल मी. आणि त्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे, तरच हे बंद होईल. नाहीतर जर दुर्लक्ष अजून तर जरी केलं तरी परत ह्याच घटना परत घडतील आणि चुकीचे मेसेज जाईल. त्याच्यामुळे आम्हाला न्याय द्या, माझ्या भावाला आणून द्या, माझ्या भावाला न्याय द्या, एवढंच मी मागणी करतो. आज लातूरमध्ये देखील भव्य मोर्चा त्या ठिकाणी निघालेला आहे. त्या ठिकाणी देखील स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे, त्यांची मुलगी आहे, लहान मुलगा आहे आणि पत्नी देखील त्या मोर्चामध्ये सहभागी आहेत. पत्नी नाही, फक्त मुलगी आणि मुलगा आहे अण्णाचा, माझ्या भावाचा, पुतणी आणि पुतणी आणि इतर कुटुंबातले लोक आहेत. तर आत्ताच बघत होतो मी, एक अतिशय शांततेत न्यायाच्या भूमिकेत तो मोर्चा चालू आहे आता आणि म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथला मोर्चा लोक सहभागी झालेले आहेत असं चित्र दिसतंय. उद्याच्या बीडच्या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी असेल आपल्या कुटुंबात? माझी पुतणी, पुतण्या, मी स्वतः, माझी मिसेस आणि माझी 2 मुलं. निवेदन वगैरे उद्या देणार आहेत का? हा, देणार आहेत, निवेदन पण देणार आहेत. निवेदन पहिलं पण दिलेलं आहे आणि न्यायासाठीचा सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा हा उद्याचा मोर्चा असणार आहे. काय असणार आहे निवेदन उद्या
तुम्ही जे तिथं देणार आहे ते अजून बघू संध्याकाळी, त्यात कुठल्या मागण्या घ्यायच्या काय ते अजून ठरलं नाही. ते जे आमच्या शिष्टमंडळ आहे ते ठरवून विचार विनिमय करून ते ठरवू. एकंदरीत कुठंतरी याच्यामध्ये राजकारण येते का? कारण आज 18 दिवस झाले घटनेला, मात्र आरोपी अद्यापही फरारच आहे. मला इथलं 100% माहिती आहे की इथं येणारा प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रातला हा देशमुख कुटुंबाला न्याय मागण्याच्या भूमिकेत आहे. त्याच्यामुळं राजकारण अजिबात होत नाही. जे काय आहे ते राजकारण न्याय मागायच्या भूमिकेत आहे आणि ते सगळ्यांचंच असलं पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत सगळ्यांनी उतरलं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे सगळ्यांना की न्याय पाहिजे, तुम्ही सगळे मला साथ द्या. एक काल CIDचं पथक देखील केजमध्ये येऊन त्यांनी एक बैठक वगैरे घेतलेली होती. तुमच्याशी काही चर्चा झाली का त्या संदर्भामध्ये? नाही, त्या अधिकाऱ्यांनी अजून आम्हाला काही त्याचा आढावा दिला नाही. देतील संध्याकाळी वगैरे कधी देतील. सातत्यानं तुमची पहिल्या दिवसापासून जी मागणी आहे ती कोणची मागणी आणि शेवटपर्यंत काय मागणी असणार आहे ह्या पूर्ण घटनेसंदर्भात? मला न्याय द्या, आरोपीला लवकरात लवकर पकडून त्यांना फाशी शिक्षा द्या, ही मागणी आहे माझी. एकंदरीत हे होते धनंजय देशमुख आणि त्यांची पहिल्यापासूनची एकच मागणी आहे की आरोपींना लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि उद्याचा जो बीडमध्ये जो भव्य असा मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये देखील ते सहभागी होणार आहेत आणि उद्या सगळ्या राज्याचं त्या मोर्चाकडे लक्ष देखील लागलेलं आहे. रोहिदास हातागरे, मुंबई तक, मासाजोग, बीड.